नमस्ते. किचन स्टोरी मराठी रेसिपी परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवणार आहे मी मस्त असे शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे मुलांसाठी. सकाळ सकाळ घाई गडबडीच्या टायमात एखादा लाडू खाल्ला तरी मुलाचा छान असा नाश्ता होतो. त्यासाठीच आपण बनवणार आहे शेंगदाण्याचे लाडू. तर बघू शकता इकडं छान असे थोडेसे मोठे सोलापुरी शेंगदाणे असते. ते शेंगदाणे 1 किलो घेतलेले आहेत आणि छान खरपूस हे बघा भाजून घेतलेला आहे. भाजून आणि खूप मस्त असं थंड करून ठेवलेला आहे. आणि इकडे घेतलेला आहे 1 किलो गुळ आहे. तर 1 किलो शेंगदाणे आहेत आणि 1 किलो गुळ आपण घालणार नाहीये. जवळजवळ 3 पावशेर आपण गुळ घालणार आहे. तर तुम्हाला जास्त गोड नको असतील तर तुम्ही अर्धा किलो गुळ घातला तरी चालतो. तर आता ह्या गुळाला आपण छान असं बारीक कट करून घेणार आहे. बघा असं चाकूनी कट करून घेतलं ना की मग गुळ आपला मिक्सर मधून छान असा वाटला जाईल. तर बघू शकता हे बघा गुळ असं चाकूनी किंवा तुम्ही खिसणीने खिसला तरी चालतो. कारण गुळ आता मऊ येतो एकदम. पहिला गुळ कसा यायचा एकदम कडक गुळ असायचा, त्यासाठी दगडासारखं त्याचा गुळ असायचा, फोडायला लागायचं त्याला. पण आताचे गुळ एकदम मऊ आहे आणि ही गुळ आहे चिक्कीचा गुळ आहे, त्याच्यामुळे आणखीन मऊ आहे. बघू शकता हे बघा चाकूने अशाच प्रकारे ही गुळ आपण कापून घेऊ. इकडे शेंगदाणे बघा 1 किलो आहेत आणि मस्त असं खरपूस भाजलेले आहे शेंगदाणे. मी सकाळी चुलीवर भाजलेले आहेत छान असे. तर बघा छान डाग तर कुठंच लागलेला नाही, पण शेंगदाणा छान असा खरपूसी भाजलेला आहे. तर आता गुळ पण असाच आपण बारीक करून घेऊ, म्हणजे मिक्सर मधून छान गुळ आणि शेंगदाणे एक जीव होतात आणि लाडू पण बांधायला आपल्याला जास्त त्रास होत नाहीये. तर अशाच प्रकारे सगळा गुळ अर्धा मी आता कापून घेणार आहे. हे बघा सगळा गुळ आता आपला कापून झालेला आहे. फक्त 1 किलो गुळातला मी एवढा ठेवलेला आहे. पावशेरन थोडा जास्त असेल असा गुळ ठेवलेला आहे मी. तर आता आपण सगळं हे मिक्सर मध्ये टाकून छान असं वाटून घेणार आहे. आता हे गुळ आपण काय करूया, ह्याच्यामध्ये शेंगदाण्यामध्ये मिक्स करून ठेवणार आहे आपण सगळा. आपण पहिला थोडाच टाकू, कारण जास्त जर झाला तर मग ही होईल, म्हणजे मिक्सर मध्ये पण वाटला जाणार नाहीये. जर लागलाच तर आपण आणखीन थोडा थोडा टाकणार आहे, पण एवढा गुळ मी ठेवलेला आहे बाजूला. आता एवढा गुळ मी मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये. हे बघा हे शेंगदाणे आणि मी खजूर सुद्धा टाकते, पण आज खजूर टाकलेलं नाहीये. जर तुम्हाला आवडत असेल तर खजूर पण टाकलं ना एकदम छान लाडू होतात. मी आज गुळ आणि शेंगदाण्याचेच करणार आहे, पण खजूर सुद्धा टाकलं ना आणखीन पौष्टिक लाडू बनतात आणि गोडी पण वाढती आणि लाडू पण वळायला एकदम छान असे लाडू आपले वळले जातात. तर आता मी ह्यात शेंगदाणे टाकलेले आहेत. आता ही थोडासा गुळ टाकून आपण मिक्सर मधून छान असं बारीक वाटून घेणार आहे. आता हे सगळं असं आपण अशाच प्रकारे हे सगळं आपण एवढंही मी वाटून घेणार आहे. तर बघा बघू शकता इकडे छान असं हे वाटण आपलं मस्त असं हे शेंगदाणे आणि गुळ वाटून घेतलेलं आहे. छान असं तेलसर झालेलं आहे, असं कोरडं कोरडं अजिबात झालेलं नाही, कारण शेंगदाणे पण आपले चांगले होते आणि गुळ पण आपण थोडासा भरपूर टाकलेला आहे. तर आपण हे बघा अशा, आता तुम्हाला जेवढे मुलांना जास्त मोठे लाडू पण नाही खावत, त्यासाठी त्यांना जेवढे लहान बनवाल तेवढे लाडू ती आवडीने खातात आणि संपन पण जातो, म्हणजे फेकण्यावारी वगैरे हे लाडू जात नाही. तर अशा प्रकारे आपण हे बघा छोटे छोटे हे लाडू बांधून घेणार आहे. बघू शकता किती छान मस्त तेल एकदम असं आलेले निघत आहे आपल्या लाडूतून. कारण आपण साधे जर शेंगदाण्याचे बनवले लाडू तर काय होतं की खूप कोरडे कोरडे होतात आणि वळायला पण आपल्याला येत नाहीये आणि खायला पण त्याच्यामध्ये जास्त ही नाही, पौष्टिकता नसते. तर आता ह्याच साईजचे मी सगळे लाडू करणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठा किंवा अजून लहान म्हणला तरी तुम्ही हे लाडू बनवू शकता. तर इकडे बघू शकता मस्त असे सगळे लाडू माझे वळून झालेले आहेत, एकदम छान असे. प्रत्येक साईजचा हे लाडू केलेला आहे मी. लहान मोठे ही छोटे, ज्याला छोट्या पाहिजे एवढा साईजचा केला ना तर मुलं पूर्ण लाडू खातात. आणि तो ही थोडासा मोठा केला तर ह्यातला थोडा लाडू राहतो. त्यासाठी थोडेसे लाडू बारीकच बांधायचे. छान मस्त गुळ पण व्यवस्थित टाकलेला आहे. तर 1 किलो शेंगदाणे घेतले होते तर मी पावशेरच गुळ ठेवलेला आहे. तीन पावशेर गुळ मी ह्या शेंगदाण्याला लाडूला आपल्या टाकलेला आहे. त्याच्यामुळे हे बघा बांधायला सुद्धा व्यवस्थित आले, एकदम छान असे तेलसर झालेले आहेत आणि मस्त असे लाडू भरून एकदम तयार खाण्यासाठी झालेलेच आहे. तर तुम्हाला मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर एक लाईक करा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू छान मस्त अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.